महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुणे जिल्ह्यातला मूळ गाव असलेल्या खानवडी इथे उभारण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन करण्यात आलं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित विचारांना साकार करणाऱ्या या प्रकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या। उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। राज्य सरकारने या संदर्भातला प्रस्ताव हा पाठवलेलाच आहे, पण त्याचवेळी जसं भुजबळ साहेब म्हणाले की ते महात्मा आहेत आणि देशामध्ये दोनच महात्मा आहेत, एक महात्मा गांधी आणि दुसरे महात्मा ज्योतिराव फुले। त्यामुळे मला असं वाटतं कुठलाही पुरस्कार किंवा कुठल्याही अशा प्रकारचं एक प्रकारे सर्वोच्च पुरस्कार मिळणं हे तर चांगलंच आहे, पण त्यांचं व्यक्तिमत्व कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे मूळ गाव आहे पुरंदर तालुक्यातलं खानवडी, त्याच गावामध्ये मी सध्या आहे आणि माझ्या पाठीमागे उभी असलेली ही जी सुंदर शाळा अर्थात ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा खानवडी, नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते या शाळेचा जो उद्घाटन कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि जिल्ह्यातली जिल्हा परिषदेची सगळ्यात सुसज्ज असलेली आणि सुंदर असलेली ही शाळा खानवडी गावात, जिथे खरं म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंनी जे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि सगळी ही जी प्रक्रिया सुरू झाली, याच सगळ्या भागात त्यांच्या मूळ गावात अत्यंत सुसज्ज अशी अत्यंत प्रशस्त अशी ही जी शाळा बनवण्यात आलेली आहे। डिजिटल शाळा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। सीबीएसई अभ्यासक्रम आणि बालवाडी ती इयत्ता 12वी पर्यंत सगळे जे वर्ग आहेत ते या ठिकाणी आपल्याला येत्या काळात हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते इथे ज्ञानाचे धडे घेताना बघायला मिळणार आहेत। ही इमारत जेव्हा आपण पाहतोय तेव्हा अत्यंत सुसज्ज अत्याधुनिक अशा पद्धतीची ही सगळी इमारत आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या परिसरात ज्ञानदानाचं जे काम आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावं अशा पद्धतीचा हेतू या ठिकाणी आहे। आपण जर इथल्या वर्गखोल्या बघितल्या तर त्या देखील अत्यंत सुंदर अशा ह्या सगळ्या वर्गखोल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। सुंदर असे या सगळ्या मुलांचे गणवेश आणि जी बसण्याची पद्धत आहे, जी व्यवस्था त्यांची करण्यात आलेली आहे ती देखील अत्यंत सुंदर आणि या सगळ्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर एक नवीन शाळा बांधल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन स्वामी, ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, खानवडी, पुरंदर।